तर चंद्रपूरमध्ये सध्या महानगरपालिकेच्या साठी महापौर पदाच्या वरून रोज नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळतात। आता ठाकरे, वंचित आणि अपक्ष या सगळ्या नगरसेवकांनी मिळून 10 जणांचा एक स्वतंत्र गट हा स्थापन केलेला आहे आणि तो कदाचित किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे। या गटातील नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली। या भेटीनंतर पदाधिकाऱ्यांनी थेट चंद्रपूर महापालिकेच्या महापौर पदाची मागणी केली। किमान 2.5 वर्षांसाठी महापौर पद द्या, हे शक्य नसेल तर उपमहापौर पद आणि स्थायी समितीचं सभापती पद द्या अशी मागणी या गटाकडून करण्यात आली। ठाकरेंच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्रशांत कदमांनी याबाबत माहिती दिली। चंद्रपूरमध्ये काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी 4 नगरसेवकांची गरज आहे, तर भाजपला 10 नगरसेवकांची गरज आहे। या नव्या गटामुळे काँग्रेस आणि भाजप आता काय पुढची रणनीती आखणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। 8 नगरसेवक ह्या युतीचे निवडून आले आणि त्यानंतर 2 अजून अपक्ष नगरसेवकांनी समर्थन दिलं आणि ह्या 10 नगरसेवकांचा गट स्थापन झालेला आहे। आणि गट स्थापन झाल्यानंतर उद्धव साहेबांची भेट घेण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत। पुढचं मार्गदर्शन जे उद्धव साहेब करतील तो निर्णय आमचा सर्वांचा राहील। संपर्क काँग्रेसकडनं सुद्धा होतोय, भाजपकडनं सुद्धा होतोय, पण असं म्हणतात ना की खायला दिले आणि खाता येत नाही, अशी काँग्रेसची अवस्था झालेली आहे त्या ठिकाणी। त्याच्यामुळे आम्ही सर्वस्वी निर्णय पक्षप्रमुखांवर सोडलेला आहे की पक्षप्रमुख जे मार्गदर्शन करतील त्या मार्गदर्शनानुसार आम्ही काम करू। मागणी अशीच असेल, 2.5 वर्ष महापौरपद आमच्याकडे असावं आणि ज्या वेळेला 2.5 वर्ष महापौर नसेल उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष। आम्ही आज चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी या आघाडीने जे यश प्राप्त झालं त्याच्यासाठी आम्ही काल आम्ही बाळासाहेब आंबेडकर साहेबांचा आशीर्वाद घेतला। आज आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांचा आम्ही आशीर्वाद घ्यायसाठी आलो आणि चंद्रपूरची जी सध्या परिस्थिती आहे त्यांच्याबद्दल आम्ही पूर्ण त्यांना माहिती देऊ आणि समोर आता साहेब जो आदेश देईल आम्ही त्याचा फॉलो करू। आम्हाला युती कोणाशी करायच्यापेक्षा आमचा महापौर कसा बसता येईल आम्ही यासाठी प्रयत्न करत आहोत। आम्हाला कोणाच्या पाठीमागे आम्ही स्वतःकडे पक्षाकडे महापौर घेऊन चंद्रपूरच्या विकासासाठी काय करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू। त्यामुळे आता या 10 नगरसेवकांमुळे चंद्रपूरमध्ये समीकरण बदलण्याची शक्यता आहे। मात्र चंद्रपूरमध्ये निवडून आलेला पक्ष बलाबल सध्या काय आहे त्यावर आपण एक नजर टाकूया। चंद्रपूरमधलं महानगरपालिकेतलं पक्ष बलाबल एकूण जागा आहेत 66, बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 34 जागांची गरज आहे। काँग्रेसकडे 30 नगरसेवक आहेत, भाजपकडे 23, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे 6, वंचितकडे 2, शिवसेनेचा 1, MIMचा 1 आणि अपक्ष 2 नगरसेवक आहेत। त्यामुळे आता बहुमताचा आकडा कोण गाठणार, काँग्रेस बाजी मारणार का पाहणं महत्त्वाचं ठरेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।